जावई बापू, खरंच तुमच्यासारखा जावई भेटायला नशीब लागतं हो. नाहीतर आजच्या काळात कोणता जावई बायकोच्या 2 बहिणींची लग्न करून देतो, सासू सासऱ्याला विदेशात फिरायला नेतो. तुम्ही खरंच ग्रेट आहात, ग्रेट. सासरे जावई समीरचं खूप कौतुक करत होते, कारण समीर त्यांच्याशी खूप खूप चांगला वागायचा. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी पैसे खर्च करायचा. त्यांचा एक मोठा मुलगा म्हणूनच त्याने सगळी जबाबदारी स्वीकारली होती. समीर म्हणतो, बाबा तुम्ही काय माझ्यासाठी कमी केलं आहे का? तुम्ही सुद्धा माझे आई बाबा आहात. आई बाबांसाठी करणं प्रत्येक मुलाचं कर्तव्य असतं. हे ऐकून समीरची सासू सासरे आणि त्याची बायको राधिका खूप खुश होतात. राधिका समीरला मिठी मारते आणि म्हणते, खरंच तुमच्यासारखा नवरा मिळाला, नशीब लागत नशीब. एवढ्यात समीरचा मोबाईल वाजतो. मोबाईल पाहतो तर त्याच्या बाबांचा गावाकडून फोन आलेला असतो. तो लगेच फोन कट करतो. राधिका विचारते, कोणाचा फोन होता? समीर सांगतं, बाबांचा. राधिका चिडून म्हणते, सांगा त्यांना एकदाच परत परत फोन नका करत जाऊ म्हणा. येथे आम्ही बिझी असतो, कळत नाही का त्यांना? समीर म्हणतो, जाऊ दे ना, त्यांना कितीही सांगितलं तरी नाही समजत. आपल्याकडे फोन कट करायचं बटन आहे ना, आपण ते वापरायचं. जास्त डोक्याला त्रास नाही करून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर ऑफिसमध्ये पोहोचतो. त्याचा कलीग योगेश त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, काय रे समीर, काल खूपच बिझी होता वाटतं. समीर म्हणतो, अरे हो, आताच दुबईवरून परत आलो ना, म्हणून वेळ लागला. योगेश म्हणतो, हो ना, खूपच बिझी होता म्हणून तुझ्या बाबांचा फोन उचलायचा तुला वेळ नव्हता. मला फोन केला होता त्यांनी. समीर म्हणतो, बाबांना किती वेळा सांगितले परंतु ऐकत नाही ते. योगेश म्हणत होते पैसे हवे होते त्यांना, मागील 4 महिन्यापासून 1 रुपये पाठवलाच नाही तू त्यांना. समीर म्हणतो, कुठून पाठवायचे पैसे, आणि त्यांना एवढे पैसे लागतात तरी कशाला? आज दुबईची ट्रिप केली मी, त्याला खर्च झाले सगळे पैसे, म्हणून पैसे नव्हते माझ्याकडे. वा समीर वा, तुझ्यासारखा मुलगा हा मी आजपर्यंत पाहिला नाही. बायकोच्या आई बाबांना म्हणजेच सासू सासऱ्यांना दुबईला घेऊन फिरायला तुझ्यापाशी पैसे आहेत, पण स्वतःच्या सख्ख्या आई बाबांच्या खाण्यापिण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत. ग्रेट आहेस रे तू तर, ग्रेट. समीर चिडून म्हणतो, मित्र आहेस ना, मित्रासारखं राहायचं, जास्त अक्कल नाही शिकवायची मला. माझ्या आईबापाने माझ्यासाठी केलंच काय? गावात घरी गरिबी होती, मी स्वतः शिकलो, स्कॉलरशिपवर शहरात आलो. येथे माझ्याकडे खायला काही नव्हतं, तेव्हा माझी बायको 2 वेळेचा डबा खायला घालायची. मला राहायला जागा नव्हती तर तिच्या आई बाबांनी मला राहायला एक रूम दिली. त्यांच्यामुळे मी इतका मोठा होऊ शकलोय, म्हणूनच त्यांच्यासाठी करतोय. खरं बोलतोय तू, तुझं त्यांच्याविषयी खूप कर्तव्य आहे. परंतु ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला आणि स्कॉलरशिप मिळापर्यंत त्यांनी तुला खाऊ पिऊ घातलं, लहानाच मोठं आज तू जे काही बोलतोय ना ते बोलायला त्यांनी शिकवलं, जे चालतो ना ते चालायला त्यांनी शिकवलं, हे जे तुझं शरीर आहे ना ते सगळं त्यांनी दिलं. त्याच आईबापांना सांभाळणं सुद्धा तुझं कर्तव्य आहे ना. समीर खूप चिडतो आणि म्हणतो, मला या विषयावर काहीच बोलायच नाही. तुला जर त्यांचा फोन आला तर त्यांना सांग त्याच्याकडे पैसे नाहीयेत, आणि जास्तच पुळका आला असेल तर तू दे त्यांना पैसे, असं म्हणून समीर रागारागात जाऊ लागतो. तेव्हा योगेश म्हणतो, ते तू सांगायची गरज नाही, पाठवलेत मी त्यांना पैसे, तुझ्यापेक्षा जास्त माणुसकी आहे माझ्यात. समीर रागारागाने तेथून निघून जातो, पण योगेशला खूप वाईट वाटतं. माझा मित्र असा वागतोय. योगेश संध्याकाळी घरी येतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो. समीर कसा वागतोय याचा त्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा त्याची बायको रसिका त्यांना विचारते, योगेश काय झालं, इतक्या टेन्शनमध्ये का आहेस? तेव्हा योगेश तिला सगळा झालेला प्रकार सांगतो. रसिकाला हे ऐकून खूप वाईट वाटत आणि ती म्हणते, खरंच समीर खूप चुकीचं वागतोय, त्यांनी असं वागायला नकोय. योगेश म्हणतो, मला सुद्धा ह्याच गोष्टीचा खूप त्रास होतोय, आपण काहीतरी करायला हवं, समीरला त्याचे चुकीचे जाणीव करून द्यायला हवी. रसिका विचार करते आणि लगेच तिला एक कल्पना सुचते. रसिका म्हणते, समीरच्या आई बाबांकडे पैसे नसल्यामुळे तो त्यांना दोषी ठरवतोय ना, मग आपण असं काहीतरी करूया, असं म्हणून रसिका योगेशच्या कानात तिची आयडिया सांगते. तिची आयडिया योगेशला खूप आवडते. दुसऱ्या दिवशी सकाळी योगेश समीरच्या गावी जातो. तिथे समीरच्या आई बाबांना तो भेटतो आणि शहरात समीरच काय चाललंय ते सगळं त्यांना सांगतो.
समीरच्या आई बाबांना खूप वाईट वाटतं. आपल्या मुलाला धडा शिकवायला हवा आहे हे त्यांना पटत आणि त्यांना योगेशची कल्पना खूप आवडते. समीरचे बाबा लगेच समीरला फोन करतात. समीर आधी तर त्यांचा फोन उचलत नाही, पण बाबा पुन्हा पुन्हा त्याला फोन करतात. म्हणून समीरचा नाईलाज होतो आणि तो फोन उचलतो. तो चिडून म्हणतो, कशाला फोन केला आहे तुम्ही? मी बिझी आहे ना, हे कळत नाही का तुम्हाला? परत परत फोन करताय. समीरचे बाबा म्हणतात, अरे पोरा, खूप आनंदाची बातमी आहे म्हणून फोन केला. आज सकाळी मी शेतात काम करत होतो ना, तर मला शेतामध्ये सोन्याचा हंडा सापडलाय. सोन्याचा हंडा हे ऐकून समीर खुर्चीवरून उठतो. त्याला मोठा धक्काच बसतो. त्याचे बोंबडे वळते आणि तो विचारतो, काय बोलताय बाबा? सोन्याचा हंडा सापडलाय? बाबा म्हणतात, अरे हो, सोन्याचा हंडा सापडलाय आणि इतकं सोनं आहे की 100 कोटी रुपये तरी असतीलच. 100 कोटी रुपये. समीर खूप खुश होतो आणि म्हणतो, बाबा ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नका. मी आत्ताच्या आता येतो गावाला. समीरचे बाबा म्हणतात, हो लवकर ये, मी वाट पाहतो तुझी. समीर लगेच राधिकाला फोन करतो आणि सांगतो, खूप आनंदाची बातमी आहे बाबांना. गावाकडे शेतामध्ये सोन्याचा हंडा सापडलाय. तू तयार हो, आपण सगळं गावी जाऊया. राधिकाला खूप आनंद होतो आणि ते लगेच तयारीला लागते. समीर थोड्या वेळाने घरी येतो तर समीरच्या सासू सासरेही तयार होऊन बसलेले असतात. ते दोघे पण खूप खुश असतात, कारण त्यांना माहीत असतं या सोन्याचा हंड्याचा फायदा तर आपल्यालाच होणार आहे. हे चौघ गाडीत बसतात आणि गावाकडे निघतात. इकडे योगेशने समीरच्या आई बाबांना सगळं सांगितलेलं असतं की आता पुढे काय करायचे. ते दोघे यासाठी तयार असतात. काही तासानंतर समीर गावाला पोहोचतो. राधिका आणि समीर आई बाबांशी खूप प्रेमाने बोलतात, त्यांच्या पाया पडतात. राधिका विचारते, बाबा सोन्याचा हंडा कुठे आहे? समीरची आई म्हणते, कोणता सोन्याचा हंडा? आणि आम्ही तो तुला कशाला दाखवू? राधिकाला खूप राग येतो, पण ती राग शांत करते आणि म्हणते, आई असं काय करताय तुम्ही? बाबांनी तर समीरला फोन करून सांगितलं की सकाळी सोन्याचा हंडा सापडलाय शेतामध्ये, तोच विचारते मी. समीरचे बाबा म्हणतात, सुनबाई, मागील 2 वर्षांपासून तुम्ही साधा फोनही नाही लावला आम्हाला. भेटायला येईन तर दूरच साधं फोन करून पण आमची चौकशी केली नाही. आणि आज सोन्याचा हंडा सापडला ही बातमी आल्यावर लगेच पळत पळत आलात. राधिका आणखीन चिडते, परंतु ती दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, बाबा शहरात आम्ही खूप बिझी असतो त्यामुळे नाही वेळ भेटला. समीरची आई म्हणते, मग आज बरा वेळ भेटला. दुबईला जायला बरं वेळ असतो, फक्त सासू सासऱ्यांना फोन करायला गावाकडे भेटायला यायला वेळ नसतो. समीर म्हणतो, आई बाबा बस झालं आता, हे टोमणे मारू नका. कोठे आहे तो हंडा? दाखवा आम्हाला. समीरच्या बाबा म्हणतात, हंडा आमच्याकडे नाहीये, गावाच्या सरपंचाकडे जमा केला आहे. ते सरकारकडे जमा करणार आहेत. हे ऐकून या दोघांना मोठे धुकाच बसतो. समीर म्हणतो, हे काय केलं तुम्ही? किती मोठे नुकसान झालं आपलं. समीरचे बाबा म्हणतात, काही नुकसान नाही झालं. तो सोन्याचा हंडा आपण ठेवून काय करणार? पोलिसांनी पकडलं असतं तर आतमध्ये ठेवलं असतं. जवळपास 100 कोटी रुपयांचा सोनं आहे हंड्यात. 10% आम्हाला 10 कोटी रुपये मिळणार आहेत. हे ऐकून समीर आणि राधिकाला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, ठीक आहे, 10 कोटी तर 10 कोटी आपला फायदाच आहे ना. समीरची आई म्हणते, आपला नाही, आमच्या दोघांचा फायदा होणार. मागील किती दिवसापासून आम्हाला घरात खायला अन्न नाहीये. 4 महिन्यापासून तू 1 रुपया नाही पाठवलास. शेतात काही पिकलं नाही. आता जे 10 कोटी रुपये येणार आहेत ना, ते फक्त आमचे आहेत. आम्ही एन्जॉय करणार. आम्हाला सुद्धा दुबईला जायचंय. समीर आणि राधिकाच्या लक्षात येत होतं की आई बाबा आपल्यावर चिडलेले आहेत. आपण जे त्यांच्याशी वागतोय त्यांचा त्यांना राग आला आहे. समीर आणि राधिका हे दोघे एकमेकांना इशारा करतात आणि चक्क आई बाबांच्या पायावर लोटांगण घालतात. समीर म्हणतो, आई बाबा मला माफ करा, मी चुकीचं वागलो, पण आता मी असं वागणार नाही. राधिका म्हणते, हो खरंच मला माफ करा. समीरचे बाबा समीरच्या सासू सासऱ्यांकडे पाहतात, तुम्ही नाही का पाया पडणार? 10 कोटीसाठी तुम्हाला नाही पाहिजेत का? ते दोघं एकमेकाकडे पाहतात आणि लगेच समीरच्या आई बाबांच्या पायावर लोटांगण घालतात आणि म्हणतात, आम्हाला माफ करा. आम्ही समीरला तुमच्याबद्दल भडकवून दिलं म्हणून तो असा वागला.
समीर आणि राधिका उभे राहतात। राधिका म्हणते, आई बाबा आता तुम्ही आमच्या बरोबर चला, आमच्या बरोबर शहरात राहा, आपण एक मोठा बंगला बांधूया, तेथे आनंदात राहू, व्याजाचा पैशाने आपली मज्जा होईल, पैसे तर तसेच सेव्ह होतील। समीरची आई म्हणते, सुनबाई किती छान विचार आहे ना तुझा, पण जेव्हा आमच्याकडे 10 कोटी रुपये नव्हते तेव्हा जर तू अशी वागली असती ना। समीर म्हणतो, आई म्हणालो ना, बस झालं, टोमणे झालं, गेलं सगळं विसरून जा, चला आमच्या बरोबर शहरात, आणि ते 10 कोटी रुपये कधी भेटणार आहेत तेही सांग मला। बाबा म्हणतात, वा समीर, आता झालं गेलं सगळं विसरून जाऊया म्हणतोस का? विसरायचं? मागील 4 महिन्यापासून असे अनेक दिवस गेले जेव्हा आमच्याकडे घरात खायला काही नव्हतं, पोटात त्या अन्नाचा कण सुद्धा नव्हता, ते कसं विसरायचं? मुलगा शहरात लाखो रुपयांनी कमवतोय, बायको बरोबर आणि सासू सासऱ्या बरोबर विदेशात प्रवास करतोय, आणि येथे आई बाप उपाशी मरतात, अशा मुलाबद्दल कसं सगळं विसरायचं, त्याला माफ कसं करायचं? तू सांग। राधिका आणि समीर शर्मेने मान खाली घालतात। समीरचे बाबा म्हणतात, आता मी जे काही तुला सांगणार आहे ना, त्यामुळे तुला आणखीच मोठा धक्का बसेल। आम्हाला कोणताही सोन्याचा हंडा सापडलेला नाहीये, आम्हाला कोणतेही 10 कोटी रुपये मिळणार नाहीत, हा सगळा आमचा प्लॅन होता तुम्हाला तुमची चुकी दाखवून द्यायला। हे ऐकून राधिका आणि समीरच्या पायाखालील जमीन सरकते। समीर म्हणतो, बाबा हे तुम्ही काय बोलत आहात? बाबा म्हणतात, खरंच बोलतोय मी, हा सगळा आमचा प्लॅन होता तुला वटणीवर आणण्यासाठी, आम्हाला तुझे रुपये नको, मागील 4 महिन्यापासून जसं जगतोय तसंच जगू आम्ही, पण तुझं खरं रूप तुला दाखवून द्यायचं होतं की तू किती स्वार्थी आहेस। 2 वर्षापासून ज्या बापाला विसरला होता, भेटला नाही, 4 महिन्यापासून तो जिवंत आहे का मेला हे विचारलं सुद्धा नाहीस, त्या आई बापाकडे सोन्याचा हंडा सापडला म्हटल्यावर कसं धावत पळत आलास, कसं प्रेम जागृत झालं आमच्याबद्दल, यावरून तुमची लायकी कळते आम्हाला। समीर आणि राधिका दोघेही शर्मेने मान खाली घालून तेथून जाऊ लागतात। समीरची आई म्हणते, आता जातोय ना तर परत कधी येऊ नकोस, आम्ही मेलो ही बातमी समजली तरीही परत येऊ नकोस, आई बाबा आम्हाला माफ करा, आता आमच्या बरोबर शहरात राहा, आम्ही तुम्हाला पैसे पाठवून देऊ। असं काही बोलायची गरज नाही, कारण तुमच्यासारखं माणूस कधी सुधारत नाही हे मला माहित आहे, निघा इथून, असं म्हणून समीरची आई सर्वांना तेथून हाकलून लावते। समीरचे बाबा म्हणतात, मला असं वाटलं होतं की तुला आशा असेल समीर आपल्याला म्हणेल माफ करा, मी तुम्हाला दर महिन्याला पैसे पाठवून देतो। समीरची आई म्हणते, नाही अहो, मला अशी कोणतीही अपेक्षा नव्हती, मागील 4 महिन्यात मी खूप काही शिकले, आता आपण आपल्या पायावर पुन्हा उभा राहायचं, कष्ट करायचं, मेहनत करायची, कांदा भाकर खाऊ, पण मुलाकडून 1 रुपया नको आपल्याला। समीरचे बाबा म्हणतात, खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय मला, आणि त्या दिवसानंतर हे दोघे पुन्हा एकदा शेतात कष्ट करू लागतात, म्हणून ती भाजी भाकर आनंदाने खातात, तर इकडे समीरला धक्का बसलेला असतो आणि तो आयुष्यभर स्वतःला दोषी ठरवतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशी वाटली आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।